सर्व भक्तांनी, सर्व महिलांनी, सर्व पुरुषांनी, सर्व भक्तगणांनी आपले दोघे हात वरती करायचे. असा आपला सगळ्यांना सटाणारा बँड. कोणता बँड माहिती का तुमले? कोणता बँड? देव जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर आपण चाललोय आज नंदुरबारला. गोकुल पाटील सर ते त्यांच्या घरी कानबाईचा कार्यक्रम आहे मित्रांनो. तिथं प्रोग्राम ठेवलेला आहे. तर आपले तेवढे खानदेशचे सुपरस्टार नेत्री आहेत, ते सर्व तेवढे कलाकार आहेत, तेवढे आता तिथे जाऊनच आपण बघू कोण कोण कलाकार येत आहेत. तर आता आपली गाडी येते, मित्र कंपनी आपली. तर ते आम्ही 3-4 जण आपण चाललोय आता नंदुरबारपासून 2-3 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे ते तिथं जाऊनच आपल्याला माहिती पडेल. तर आता आपण निघतोय, आपली गाडी येईल आता. तर आता गाडीवर बसू आणि निघू. आता 5 वाजले, 9-9:30चा कार्यक्रम बॅनरमध्ये दिसलेला आहे मित्रांनो आपल्याला. तुमले माहिती आपण बीट बुलाय मेहमान काही भी पोच जाते. तर आता आम्ही नाही राहिलो तरी आमले. तर मित्रांनो आपली गाडी आलेली आहे. आपले SK नाना मित्र आहेत आपले, विकी दादा नंदाळे, हे आपले विकी बगडाने, ते आमचे मित्र आहेत. तर आता आम्ही सगळे चाललोय. आता बाल्हेर मध्ये पोहोचलेलो आहे. बाल्हेर काय TC बाल्हेर. तर तिथे पोहोचलोय. तर आता तिकडे कार्यक्रम चाललेला आहे, 4 पेंटे समजत आहे. तर आता आपण इथे पोहोचलेलो आहे. आपले मित्र पण भेटलेले आहेत. दादा त्यांचं पण चॅनल आहे दीपक शिंदे म्हणून. तर दादा त्यांना पण सपोर्ट करा. दादा ते आपल्या म्हणजे त्यांचे पण किती 14 आता 15 होतील त्यांचे पण. त्यांना पण सपोर्ट करा. ते पण देव मामलेदारचे व्हिडिओ टाकता. सर्व तेवढे बँड येतात आपले कलाकार, तेवढे बँडचे व्हिडिओ टाकता. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर ब्लॉग पूर्ण आता इथं पोहोचलोय मित्रांनो. दादा ते कोणी आलेलो नाही आलो.
भक्तांनी, सर्व महिलांनी, सर्व पुरुषांनी, सर्व भक्तगणांनी आपले दोघे हात वरती करायचे. नक्कीच ज्याला ज्याला 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे. बोला कानबाई माता. तर मित्रांनो आपले सगळे कलाकार बसलेले सर्व म्हणजे तेवढे कलाकार आहेत ना, सगळे बसलेले आहेत बघू शकता. भैया भाऊ म्हणते लोकल ट्रेन मधून आपले सागर भाऊ. पाहुणे दादा बघा ना थोडा लाईट थोडे वाडीवाले मागून का सगळ्यांचे लाडके समीर दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. झुमकावाली पोरं आहे गाडी टमटम अशा असंख्य खानदेशी गाण्यांना म्युझिक देणारे कंपोज करणारे समीर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मंडळी. समीर दादा असंच आपलं प्रेम इथून पुढे आपल्याला देत असतील. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला फार गरजेचे. यानंतर तुमच्या समोर परफॉर्मन्स घेऊन येत आहे माझा मित्र सचिन सोनोने, स्वर गंगा बँड नंदाने इथून आलेले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. एवढं कमी टाळ्या. हिंदी मध्ये एक शेर शेतो ऐकायला सुचले. कहते हैं भगवान ने दी है जिंदगी तो किस बात का गम है. कहते हैं भगवान ने दी है जिंदगी तो किस बात का गम है. अरे ताली तो वही बजाएंगे जिनके हाथों में दम. एक बार जोरदार.
जडाने आपले आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आणि आवाज तर कंटिन्यू पाहिजे. तर मनासोबत नाचणार शेतात सगळ्याजण.
यानंतर मंडळी राहिले असा आपला सगळ्यात सटाणाना बँड. कोणता बँड माहिती का तुमले? कोणता बँड? देव मामलेदार बोलो यशवंतराव महाराज की. बोला संत शिरोमणी यशवंतराव महाराज की. म्हणा भाऊ रमा कापडणीस याला विनंती शे स्टेज कडे आले. आपल्या रमा दादा येऊ राहिले पब्लिक. भाऊसोबत रमा कापडणीस आनंदाची गोष्ट अशी शे अवघ बी सटाणा नशे आणि मी बी सटाणा नशे आणि आम्ही गातो अशी शे जवळ देव मामलेदार बँडची सुरुवात व्हायची होती तेव्हा मी बी थोडा गाणं म्हणू आतेरी म्हणू तेव्हा भाऊनी भाऊ तो ऑर्गन वगैरे आते पुरा खादेच ते जाईल मला भाऊ रमा कापडणीसाठी एकदा जोरदार टाळा द्यायला पाहिजे. थँक्यू. भाऊ कशा सुचतो काय भाऊ लई जोरात चाले राहिले ना भाऊ चाले राहिले का नाही कसं काय भाऊ चाले राहिले ना. आणि रमा भाऊ मला गाणं का आवर्जून ऐकू शकतो सर्वेश्वरी भावालेच पाहिजे तिथे पण आपण पहिले देवीने गाणं ऐकू नंतर सर्वेश्वरी. माझा भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या. आभारी जोरात आवाज झाला पाहिजे होय ना. बोला कन्बाई माते की. कमी येतोय थकले नाही ना. आवाज दूर तक जानी चाहिए. बोला कन्बाई माते की. सप्तशृंगी माते की. आज के आनंद की. करवली अंबाबाई हो मायमणी अंबाबाई. आलेर गावली कानबाई माय हो मायमणी अंबाबाई.
सुना मासूम चेहरा बेवफा सुना मासूम चेहरा भूली जवाना काबिल नहीं दिसा मस्त तू खूप सुंदर दिसा मस्त तू खूप सुंदर पण प्रेम करायला लायक नाही खरे ना खरे का आवाज खरे कोडे दिसा मस्त तू खूप सुंदर पण प्रेम करायला लायक नाही पण प्रेम करायला लायक नाही हा शब्द माझ्या माता भगिनीसाठी माझ्या बापासाठी माझ्या आईसाठी जे होतं ते आठ्यात विसरे असू पुरी दुनियाला एकच सांगतो जग है एक बाजार से जग है एक बाजार से तिना साध शृंगार तर एक मोह मायाशी तिना साध शृंगार तर एक मोह मायाशी पण या माय बाप आपला खरा जीवनना आधार छे आपला माय बाप आपला खरा जीवनना आधार छे प्रेम करा बोला जय खांदेल भाऊ मला सांगा अनुभव रास्त फक्त गाणं म्हणत वाटत मंडळी तुमले काय वाटत नक्कीच आपण घेऊन अजून भरपूर फरमाईश बाकी आहे सो माझी एक इच्छा आहे आमना सटाणा गाणं पूर्ण जगत भारीश आहे क्या बात आहे आणि ते गाणं आम्ही दोघजण म्हणू पहिले सोबत सर्वेश्वरी सटाणा तिरी माझ्यासोबत सोनाला पण म्हणतील नक्कीच संत शिरोमणी देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज की जय बोला काय माते की जय सर्वेश्वरी बालेरच्या तिरी जाऊया चला सर्वेश्वरी किसीच्या तिरी जाऊया चला जाऊया चला कानमाय मातेच्या भजनाला रे नाचून चला कानमाय मातेच्या जागरणाला रे नाचून चला सर्व
यानंतर आपल्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. एवढ्या कमी टाळ्या मला गावना माणूस आहे चालवणे. वाजाडा जरा जोरदार टाळ्या. एकदा तुमच्या स्वतःसाठी बी टाळ्या वाज पाहिजे. कवळा पटेल झोप नमस्कार करता हूं देव और सज्जनों। मैं बड़े विनम्रता से नतमस्तक होकर आप सभी को मैं प्रणाम करता हूं। वैसे डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं। नामुमकिन है कि आज डॉन भोकर में और किसी की मजा नहीं हमको ऐसे ले जाए। वैसे आप लेकिन घूर घूर के भी देख रहे हो। वो जो डुप्लीकेट आने वाले थे वो बॉम्बे में नहीं है, मैं ओरिजिनल आ गया हूँ। थैंक यू। और जिन्होंने मुझे यहाँ पर बुलाया है, गोकुल जी पाटिल, मैं उनको विनती करता हूँ कि मंच पर आए। बच्चन साहब, आप ऐसा मत को, आप ओरिजिनल है। इस गांव में एक लड़की हो आपसे प्यार करती थी, लेके भाग के जाएगी आपको। मुझे तो पहले ही जया भगा के ले चुकी है। ये जो गोकुल पाटिल हैं, एक मिनट, इनके बुलावे पर मैं यहाँ पर आया हूँ। जरा इनके लिए जरा जोरदार तालियां बजाएं आप लोग। इनको देखकर मुझे मेरे बाबूजी की कुछ पंक्ति याद आ रही है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ये आपका भोकर गांव का गोकुल नासिक शहर का गोकुल सेट बन चुका है, मालूम? जरा जोरदार तालियां इनके लिए। और मुझे इन्होंने सौभाग्य दिया, इनकी मुझे खानदेशी आती नहीं, लेकिन मेरे से इन्होंने एक गीत गवाया खानदेशी, वो मैं आप लोगों के सामने पेश करना चाहता हूँ। जीबी प्रोडक्शन के अंडर इन्होंने जो मुझे मौका दिए हैं, मुझे संभालने की जगह खानदेशी थोड़ी कम आती है, लेकिन आप वीडियो पे देख सकते हैं। प्लीज बच्चन साहब का वीडियो प्ले कर दीजिए।
पुढे मागे जाईल एकदा विनोद कुमार यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांच्यासोबत शीतल आईराव यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवणार आहेत. मंडळी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहेत. पण भाऊ विनोद कुमारसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहेत. कवळणारा तुम्ही वाट पाहिजे काय सांगते तेसले. धन्यवाद. आज गोकुळ सरांनिमित्ताने आज या गावात प्रोग्राम करायला भेटला आम्हाला, तर खरंच मनापासून खूप धन्यवाद गोकुळ सरांचे. आणि या बाहेर येतात तेच ना पण पहिले धन्यवाद वादळ आपला भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहे. काय तुम्ही काय बोलशाल? सर्वप्रथम इथे जमलेले सगळे प्रेक्षक मायबाप आणि इथे आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सगळे आयोजक, व्यासपीठावर उभे असलेले सगळे मान्यवर, बठ्ठासले आमना नमस्कार बरं का. तसं हे गाव माझ्यासाठी जुनं आहे. याआधी पण मी खूपदा या गावात येऊन गेली. हे माझ्या काकाचंच गाव आहे. त्यांना सगळे सर म्हणतात पण मी एकटीच काका म्हणतो. ते जेव्हा हँडसम दिसत होते ना तरी मी त्यांना काकाच म्हणत होते. नेहमी आम्ही या गावात यायचो. ताई इथे बसली की माहिती नाही. आणि या गावात माझा एक मित्र होता. अरे
लफडी वगैरे केली नाही हा. कारण त्या राजाचं नाव म्हणजे तो एक पक्षी होता. राजा नावाचा मोर होता. काका आठवता का तुम्हाला? होता ना पण गावी. आणि तो माझ्या खूप आवडीचा होता. गावाकडची एक गोड आठवण आज जागी झाली. मी खूप वर्षानंतर पुन्हा खानदेशमध्ये आली. खूप छान वाटलं. थँक्यू काका, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. मी भारतात नाही तर परदेशात जाऊन पण कार्यक्रम केले. पण तिथे जेव्हा मला असं म्हटले की झुमकावाली पोर लावा, केसांना फुगे लावा, तर मला खूप प्राऊड वाटलं की अरे परदेशात आपल्या खानदेशी ऐरणी भाषेचे इतके मोठे मोठे झेंडे या लोकांनी गाडले. याबद्दल खरंच सगळ्यांचं खूप कौतुक. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझी सुरुवात खानदेशी गाण्यांपासूनच झाली आहे. गोकुळ काकांनी मला संधी दिली आणि यांच्या गाण्यांपासून झाली आहे. यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप प्रेम देताय तुम्ही सगळे. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा भेटूया. अजून खूप सारे छान छान परफॉर्मन्स बाकी आहेत. सगळ्यांचा आनंद घ्या आणि भेटूया लवकरच. जय खानदेश. बोला कानबाई माता की. कानबाई माता की. कानबाई माता की. थँक्यू. कानबाई माता की. थँक्यू. खूप खूप धन्यवाद विनोद आणि शीतल दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मेघाताई हाय हो माय म्हणे बहीण कुठे काय येईल का म्हणे माय म्हणे ताई मला ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहेत मंडळी. हाय हो बहीण कशीच आहे तू? मी एकदम मजेत. या कवाला वाट पाहिजे ना सगळं सगळं. नमस्कार पब्लिक. अरे खाल्लं का नाही काही? अगं मेघाताई यांच्या पुरणपोळ्या जिरल्या का हो की नाही? का झोपा लागतंय? आता पण माझी ताई कसं गाणं गाईल आणि एकदम जोरदार इथे धिंगाणा होईल. करायचं मग धिंगाणा.
उपस्थित भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि शशिकांत भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नमस्कार. आणि दिलीप प्रोडक्शनचे आपले भाऊ दादा यातले सगळ्यात चंदनवाडीला जावा नाही तुम्ही घेत असत का? नक्की 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 ना का जावा नाही का तुमले सगळे असले? अरे आवाज एवढा कमतो कुठे गेला जावा नाही का चंदनवाडीले? याच त्या दोघी शेतात तुमले घेत असतील. पण आपण पहिले सप्तशृंगी मायनं आपलं पायरी पायरी सुमी ज्योत तिथून घेऊ सुरुवात. त्यानंतर आपण वाडीवाडी चंदनवाडी पायरी पायरी लाव सुमी ज्योत तुला घडले शुभ मायबा अंबाबाई तुला नवास पेन सुमायबा अंबाबाई. बोला कानबाई माता की पायरी पायरीने नाव सुमी ज्योत पायरी पायरीने नाव सुमी ज्योत तुला घडले तुला घडले तुला घडले शुभ मायबा अंबाबाई तुला नवास पेन सुमायबा अंबाबाई.
सगळ्यात पहिले मी इथे जेवढा पण खानदेशी कलाकार शेतात सगळं असले स्टेजवर यावं शेत ते असण्यासाठी काही धून वाजवणार समोर 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 हात सगळा खानदेशी कलाकार एकदा जोरदार टाळ्या वाजवणार कधी थांबलो आम्ही इकडे. या सर्व खानदेशी कलाकारांना इथे सत्कार करण्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवणार. प्रशांत देशमुख यांच्यासाठी त्यांचा सत्कार होते. राजू बारकू पवार, राजू बारकू पवार तयार आहे का? राजू शशिकांत कचवे, शशिकांत कचवे. त्यामुळे तुमच्यासाठी दिल्ली में शेर मानसिंग की ए खुदा मेरी अमानत तेरी जमानत में रखना, इन सबको सदा सलामत रखना, इन सबको सदा सलामत रखना. नितीन शिवदे, ईश्वर पाटील, नितीन शिवदे, ईश्वर पाटील.
जय खांदेशी तर जोरदार टाळ्या वाजायला लागत तसे भाऊ थांबा नाही ना लोक वाट पाहिजे तो आलेला आहे प्रताप दादाजी. सगळ्यातले पाय मोकळा करायला आहेत. सो मंडळी एक महत्वाचं मंडळी जोरदार टाळ्या. आपल्या या गावात असं मनोरंजन शक्य नव्हतं ते फक्त घडवून आणलं गोकुळ पाटील यांनी. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचे सर्व बाल सवंगडी मित्रांना मी विनंती करतो की त्यांनी गोकुळ पाटील यांचा सत्कार करायचा वाजव. आणि गोकुळ दादांबरोबर जी व्यक्ती कायम उभी राहते त्यांच्या पाठीशी म्हणतात सक्सेसफुल इंसान के पीछे उसके बीबी का हात होता है. आमच्या वहिनींना पण विनंती की त्यांनी पण मंचावर यायचं. एक मिनिट गाणं थांबवा. अजून इथे गाणे होणारे आपल्याला सगळ्यांना डान्स करायचा आहे. कृपया जाऊ नका. एवढ्या वेळ थांबले पाय मोकळे करायच्यावरती झोपशन रात्रभर पाय दुखतील. तिसरी गावाचं नवयुग मित्रमंडळ लवकरात लवकर मंचावर यायचे. लवकर सत्कार घ्यायचा. आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा आहे. आता पुढची ऍक्शन. गाडी गेल्यानंतर टू व्हीलर आली होती ना इकडे दोनदा रेस द्यायची गाडीला आणि इकडे दोनदा द्यायची. मावशी जो करणार नाही त्याचं रात्री मोबाईलचं नेट चालणार नाही. झोप लागणार नाही. इकडची मंडळी सगळ्यांनी करायची. इकडे दोनदा रेस द्यायची. करून तर पहा सोपं आहे. गाडीला रेस इकडे दोनदा इकडे दोनदा. ट्रॅक नंबर 2 लावायचा. रेडी 1 Let's
मित्रांनो आता कार्यक्रम संपला आहे, आता आम्ही चाललोय घरी. तर आमचे एस के नाना पण आहेत, आमचे विकी दादा आहेत. तर आता आम्ही चाललोय घरी. हो अजय भाऊ आहेत बरं काय. नमस्कार तो जय महाराष्ट्र खानदेश. व्हिडिओ खूप छान झालेला आहे. जर चॅनल असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. जर इंस्टाग्राम असेल तर फॉलो करा, कारण की भाऊंना मी देखील फॉलो करतोय, तुम्ही पण करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश.